पैसे घेतले का? जे नको व्हायला पाहिजे होतं शेवटी तेच झालंय. पाऊस तर खूप आलाय. दोन्ही साईडला 2 साऊंड झालेले आहेत बसून. आता टेपची फिटिंग चालू आहे. बरं हे बघा इथं बटन लावलंय टेपचं. टाकायचं तर क्वालिटी टाकायचं नाही तर टाकायचंच नाही. तर हा मित्रांनो गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग चालू करतोय मी घरापासून, कारण मी आत्ता चाललो आहे आपल्या गाडीत साऊंड सिस्टम टाकायला. खूप जणांची कमेंट येत होती की भाऊ साऊंड सिस्टम कधी टाकणार आहे, साऊंड सिस्टम कधी टाकणार आहे. तर मी सिस्टम बनवायला सांगितलेली होती, म्हणजे ऑर्डर दिलेली होती एक 10-15 दिवसापूर्वी. तर त्यांचं मला आत्ताच फोन आला. तर मी घरी झोपलेलो होतो, त्यांचा मला फोन आलेला तुमची सिस्टम तयार झालेली आहे, तुम्ही आज आलात तर तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देऊ आज. तर आज आपण चाललो आहे गाडीत साऊंड सिस्टम नवीन इन्स्टॉल करायला. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. बघा आपल्या गाडीची चावी घेतली, तुम्हाला दाखवतो गाडी. आणि माझ्यासोबत तेजस पण येणार आहे. तर तो बोलला मी पण घरी आहे, मला पण यायचं आहे. तर चाललो आहे. क्लायमेट बघा मित्रांनो, एकदम पावसाचं क्लायमेट झालं आहे. पाऊस नाही यायला पाहिजे, कारण आपण सकाळीच गाडी धुतली. गाडी काय सकाळी मी घरी आलो तर गाडी वगैरे धुवून ठेवली होती. नाही त्या मॅट नको, तू मॅट आहे ना त्याच्यात तिथं ठेवून दे साईडला. पाऊस आला तर ते खराब होतील परत. तिथं त्याने सांगितलं काही घेऊन येऊ नका म्हणून. तर सकाळी गाडी धुतली होती, त्याच्यामुळे पाठीमागची जाळी उघडली होती. आता परत तशी जाळी मारून घेऊ, कारण सकाळी मी गाडीवर पाणी मारलं म्हणजे गाडी धुतली आणि सगळं असंच ठेवून दिलं होतं. हे असं तर नाही घेऊन जाऊ शकत, त्याच्यामुळे प्रॉपर जाळी मारून मग निघू. आता निघायचं, बट एक प्रॉब्लेम झालाय का पाऊस यायला लागलाय आणि पाऊस जर आलं तर आपलं काम होणार नाही, कारण त्यांचं दुकान जे आहे शॉप ते ओपन स्पेसमध्ये, आणि पाऊस आला तर त्यांना काम करता येणार नाही. चले बस. तर बघू, पाऊस नाही आला पाहिजे. ते एक काम कर ना, येतं खालचं आहे ना ते जॅकन ते सगळे ठेव बरं घरी, काढून ठेव. तर गाडीतलं आतलं सामान सगळं इथंच काढून ठेवतात, म्हणजे तिथं आपल्याला काय त्यांना काही अडचण होणार नाही. सगळं काढून ठेव रे दा, जॅकन ते सगळं काढ. येऊ चल ना. बघा हा जॅक होईल, पाहणं सगळं उचल. एका साईडला ठेवून दे. ते पाण्याची बॉटल दे फेकून बाहेर. म्हणजे कसं आहे मित्रांनो, इथं काय अडचण येणार नाही. ते राहू दे, त्याचं काय प्रॉब्लेम नाही. चल चल पटकन, एका साईडला ठेवून दे ते. चल मित्रांनो, मी तर खूप एक्साइटेड आहे नवीन साऊंड सिस्टम टाकण्यासाठी आपल्या गाडीत, कारण खूप दिवसापासून साऊंड सिस्टम नव्हते आपल्या गाडीत. बट पाऊस नाही आला पाहिजे यार, कारण पाऊस जर आला तर पूर्ण मूड ऑफ होऊन जाईल. पैसे घेतले का नाही? तर आज आपल्याला साऊंड सिस्टम टाकायला चक्क तेजस शेट पैसे देणार आहेत. तो देणार आहे म्हणजे माझेच पैसे होते, बट त्याच्याकडे ठेवायला दिलेले होते. आणि यायचं का साऊंड सिस्टम टाकायला? हा लय वेळ लागेल, 3-4 तास लागतील. 3-4 तास? हा कोण चाललंय? ते जाऊ का? हा आदित्य भाऊ भेटला होता, त्याला वाटलं कुठं चाललंय, तो विचारत होता. त्याला म्हटलं यायचं का, तर तो नाही बोलला. ठीक आहे नाही येते तर आपण दोघं भाऊच जाऊ. तेजस लहान भाऊ आहे माझा सोबतच. तर बघा पाऊस यायला सुरुवात पण झाली आहे, म्हणजे भुरभुर पाऊस चालू झाला आहे. बट लकीली पाऊस नाही यायला पाहिजे यार, नाही तर मग काय काम नाही होणार. बघा काचेवर थेंब पडतायत, तुम्ही बघू शकता. क्लायमेट पण बघा, क्लायमेट तसं मस्त झालंय,
बट आत्ता मी ज्या कामाला चाललोय त्या कामात पावसामुळं खूप अडथळा येईल आणि पाऊसच चालू झालाय. पाऊस नाही यायला पाहिजे. हे बघा वारं पण खूप सुटलंय. तर मित्रांनो तसं पण पावसाचं वातावरण झालंय बट पाऊस नाही यायला पाहिजे. आणि आपल्याला आहे ना माझे मित्र आहे माझा अमित भेटला होता. हे बघा अमितकडे पण पहिले गाडी होती पण त्याने गाडी विकून टाकली कारण त्याला गाडी धंदा नव्हता करायचा. आणि आपला आहे ना हा टायर आहे ना चेंज करायचा प्लॅन होता. हे बघा टायर तुम्ही बघू शकता. हा टायर ना बाहेरच्या साईडने खूप चाटला आणि आतल्या साईडने त्याला नक्षी आहे. तर हा टायर आपल्याला डिस्कमध्ये ना पलटी मारायचा होता बट आता पावसाचं वातावरण झाल्यामुळं हा प्लॅन मी चेंज केला. पहिले आपण साऊंड सिस्टम बसून घेऊ आणि मग टायराचं बघू. अमित भाऊ भेटला. अमित भाऊला म्हटलं हाय करून. अमित भाऊला पण आज आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं. हे बघा अमित भाऊने नवीन व्यवसाय चालू केला आहे पान शॉपचा. चल येऊ का आता पावसाचं वातावरण झालेलं. हां येतो मी तुला आलं का सिस्टम अजून दाखवतो. तर अमित भाईला बाय बाय केलं आणि चला आता आपण पहिले आपल्या कामाकडे लक्ष देऊ कारण पावसाचं खूप वातावरण झालं. जे नको व्हायला पाहिजे होतं शेवटी तेच झालंय. पाऊस चालू झालेला आहे बट आपण तिथं जाईपर्यंत पाऊस थांबला पाहिजे. नाहीतर आज आपलं काय जे काम करायला चाललं आपण ते होणार नाही. आणि असं झालं पाहिजे की पाऊस बंद झाला पाहिजे तिथपर्यंत गेल्यावर. नाही तर मग अजून अर्धा तासाने जरी पाऊस बंद झाला तरी आपण साऊंड सिस्टम बसू शकतो. बट कंटिन्यू जर असा पाऊस चालू राहिला तर मला नाही वाटत आज आपलं काम होईल म्हणून. बट चला बघू पाऊस थांबतोय की नाही थांबत काय माहीत कारण पाऊस तर खूप जोरात येतोय. मित्रांनो पाऊस तर खूप आलाय. पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आणि बघा मी आलोय संतोष भाऊच्या दुकानावर म्हणजे जिथं आपल्याला टेप फिट करायचं आहे तिथं आलंय. बट एवढ्या पावसात मला नाही वाटत ते काम करतील म्हणून. त्याच्यामुळं पाऊस कमी झाला पाहिजे. पावसाने लय खेळ केला आज. पाऊस तर खूप येतोय. पाऊस कमी झाला पाहिजे. तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला आहे ना साऊंड सिस्टम टाकायची आहे त्या लोकेशनवरती पोचलो. बट पाऊस बघू शकता तुम्ही. पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. आणि फक्त पाऊसच नाही आहे तर वारा पण खूप जोराचं चालू आहे. आणि अर्धा तास झाला इथे येऊन थांबलो आहे. कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे. बट पाऊस थांबला तरच आपलं काम होईल. पाऊस जर नाही थांबला असंच जर पाऊस चालू राहिला तर आज आपलं काम काय होऊ शकत नाही. मी प्रार्थना करतो देवाला की प्लीज पाऊस बंद झाला पाहिजे तरच आपलं काम होईल. नाही तर पूर्ण माझा खराब होऊन जाईल. तर फायनली मित्रांनो पाऊस एकदम कमी झाला आहे बट तरी पण थोडा थोडा चालूच आहे. आणि होईल एक 5 मिनटात तो पण बंद. थँक गॉड की पाऊस बंद झाला. नाही तर आज आपलं काम नसतं झालं. चला तुम्हाला दाखवतो मी संतोष भाऊच्या दुकानासमोर गाडी लावू. हे बघा इथं संतोष भाऊचं समोर दुकान आहे. तर बघा मित्रांनो दोन्ही साईडला 2 साऊंड झालेले आहेत बसून. आता टिपची फिटिंग चालू आहे. आणि मी काय पूर्ण व्लॉग प्रॉपर बनवू शकलो नाही कारण पाऊस चालू होता त्याच्यामुळं व्लॉग बनवता आला नाही. आता पाऊस थांबला आहे पूर्ण आणि आपलं काम पण एक अर्धा पाऊण तासाचं काम बाकी आहे. तर फायनली आपल्या टिपची फिटिंग झालेली आहे प्रॉपर. हे बघा इथं बटन लावलं आहे टिपचं त्यांनी. हे बघा असं बटन चालू केलं का चालू होतं आहे. आणि या 2 साईडला 2 साऊंड लावले. आशिष पण आलता आपल्यासोबत. आशिषला म्हटलं ये इथं कारण ज्यावेळेस आपण याचं ऑर्डर दिली ती बनवायला त्यावेळेस पण माझ्यासोबत आशिषच आला होता. आणि आता पण त्याला बोललं या आवाज ऐकायला. आवाज कसा आहे कसं काय आवाज आवड्या भारी एकदम कडक. हां हे बघा हे संतोष भाऊ आहे. हे आर्टिस्ट आहे. हे आर्ट आहे आणि हे आर्टिस्ट आहे संतोष भाऊ. संतोष भाऊचं दुकान आहे ना श्रीरामपूरमध्ये अहमदनगर जिल्हा श्रामपूर तालुक्यात आहे ना गोंदवणे म्हणून गाव आहे. गोंदवणे रोडला यांचं दुकान आहे संतोष इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. एक नंबर आवाज काढून दिला त्यांनी. आणि फायनल आता तुम्हाला मी रिझल्ट नाही दाखवू शकत कारण यूट्यूबला मी जर ब्लॉग टाकला तर त्याच्यावर कॉपीराईट क्लेम पण येऊ शकतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला आवाज नाही काढून दाखवू शकत. तुम्हाला जर आवाज ऐकायचा असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाला कधी लाईव्ह येईल. मी तुम्हाला रात्री 8 वाजता लाईव्ह येईल तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता का आवाज कसा झाला आहे.
आणि तुम्हाला मी यांचं आहे ना कार्ड दाखवतो. तुम्हाला जर टेप आवडला असेल आणि फिटिंग वगैरे आवडली असेल तर तुम्ही येऊन एकदा नक्की व्हिजिट करू शकता. आवाज ऐका, मला आवडला आवाज तुम्हाला पण नक्कीच आवडेल. हे बघा, हे संतोष भाऊचा नंबर आहे. तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. संतोष इलेक्ट्रॉनिक्स. तर मित्रांनो, आपण आहे ना संतोष भाऊला पहिले 2000 रुपये ॲडव्हान्स दिलेला होता आणि त्याच्यानंतर ही सिस्टम आपल्याला पडली 8,500 रुपयात. तर 8,500 रुपयात त्यांनी आपल्याला 2 साऊंड दिलेत आणि त्याच्यानंतर एक गिअरबॉक्स आहे आणि एक टेप आहे. आवाज एक नंबर क्वालिटी आहे. तुम्हाला मी आवाज इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकाल, तुम्ही त्याच्यात बघा. यूट्यूबला ब्लॉगमध्ये टाकला तर कॉपीराईट क्लेम येईल. त्याच्यामुळे मी ना तुमचा ह्या आवाजाचा व्हिडिओ आहे ना माझ्या इंस्टाग्राम आयडीला पोस्ट करेल. माझी इंस्टाग्राम आयडी चेतन शेळके 7795 आहे. तुम्ही जाऊन नक्की विजिट करा. आता फायनली यांना पेमेंट करू आणि इथून आता घरी जाऊ. मी पूर्ण ब्लॉग बनवू शकलो नाही कारण पाऊस आलेला होता, त्याच्यामुळं एवढा काय प्रॉपर ब्लॉग झालेला नाही आहे. बट जेवढं पण झालं आहे नाचखोळा झालेला आहे. बघा मित्रांनो, 20 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. 20 वर्षात त्यांनी म्हणजे तुमच्या अंदाज किती गाड्या फिट केल्या? महिन्यामध्ये कमीत कमी 20 गाड्या फिटिंग होतात. बघा, एका महिन्यात त्यांच्याकडे डेली 20 गाड्या फिट होतात. म्हणजे 20 गाड्यांमध्ये त्यांचं ना म्हणजे फिटिंग असतं. आता मी जे सिस्टम बनवायला दिलं त्याची ऑर्डर मी 15 दिवस आधी दिली, कारण त्यांच्याकडे कंटिन्यू बुकिंग असते. तुम्हाला जर पण करायचं असेल तर तुम्हाला पण 15 दिवस आधी बुकिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग 15 दिवसानंतर ते फिटिंगला बोलावतात. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही आज जर बुकिंग केलं तर 15 दिवसानंतर ते तुम्हाला फोन करून बोलून घेतात तुमची सिस्टम झाली. आणि 20 वर्षाचा अनुभव म्हणजे तुम्ही त्याच्यावरूनच अंदाज लावा का आवाज कसा काढत असेल. चला, धन्यवाद बरं का. ते तुमचे पैसे. ओके. तुम्ही खूप दिवसापासून कमेंट करत होता की भाऊ टेप का नाही टाकत आहे, टेप का नाही टाकत आहे. तर माझ्या डोक्यात एकच होतं, टाकायचं तर क्वालिटी टाकायचं नाही तर टाकायचंच नाही. त्याच्यामुळे मी ना पहिले गाडीत कंपनी टेप यूज केला. मला गाडी ॲक्सेसरीज सोबत तो टेप आलेला होता, मी तो टेप यूज करत होतो. पण तो टेप जळाला. त्याच्यानंतर संतोष भाऊकडून टेप बनवून घेतला आणि त्यांच्याकडे रिक्वायरमेंट जास्त असतात टेपच्या, त्याच्यामुळे आपल्याला टाइम लागला. त्याच्यामुळे मी टेप बसवत नव्हतो. म्हणजे जवळजवळ आपल्याला 15 दिवस लागले टेप बनवायला. त्याच्यामुळे थांबलेलं होतं नाही का. तर तुमच्याकडे कोणती गाडी असू द्या, संतोष भाऊ कोणत्या पण गाडीत ऑलराऊंडर, तुम्ही कोणती गाडी घेऊन येते कोणत्या पण गाडीत आवाज काढून दाखवतील तुम्हाला. आणि त्यांचा डायलॉग होता मला की आवाज निघाला नाही, तुला आवाज आवडला नाही, 1 रुपया देऊ नको माझ्याकडून, तशीच सिस्टीम घेऊन जा म्हणे. तसं त्यांनी मला म्हणजे ते त्यांच्या शब्दाला जागले. आज मला सिस्टम खूप म्हणजे एकदम खतरनाक आवडली. तुम्ही पण या, तुम्हाला पण 100% आवडेल. तर चला आता चाललोय घरी. टेपची फिटिंग वगैरे झाली आहे. मी 3 वाजता आलेलो होतो इथं आणि आता वाजले 7:30. म्हणजे 4, 5, 6, 7 3-3.5 घंटे लागले आपल्याला प्रॉपर फिटिंग वगैरे सगळं करायला. आता जाम भूक लागली, घरी जाऊन पहिले काहीतरी खावं लागेल. बाकी तुम्ही खूप दिवसापासून कमेंट करत होता टेप कधी टाकणार आहे, टेप कधी टाकणार आहे. फायनली आपल्या गाडीत साऊंड सिस्टीम इन्स्टॉल झालेली आहे आणि ती पण अशी तशी नाही, एकदम खतरनाकवाली. आवाज विवाज एकदम नाच खोळा आहे डायरेक्ट नाही का. तर मित्रांनो, आलोय घरी. फ्रेश नाही झालो, जेवण वगैरे केलं. भूक लागली होती कारण सकाळपासून बाहेरच होतो. आता बघा 9 वाजत आलेत आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.